नमस्कार, मी विद्या शेळके, एक टॅक्सी ड्रायव्हर. आज निघालो होतो आम्ही नेक्स्ट आमच्या पिकअपला. नवीन व्हिडिओ, नवीन पॅसेंजर आणि एक नवीन अनुभव. आज आपण नेहमीच्या रूटला नाही जाणार. आज आपण जाणार होतो गुजरातमध्ये वापीला. आज मुलुंडमधूनच पिकअप होतं आणि वापीमध्ये रिटर्नचं पिकअप असल्यामुळं म्हणजे आज माझी बुकिंगच रिटर्नची होती. जायचं होतं आणि लगेच रिटर्न पण यायचं होतं. तर चला आधी पिकअप करूया आपण. पिकअप पॉईंटला आलो. रेमंडजवळून पिकअप होतं. हे स्टेशनजवळच होतं. आणि पिकअप केलं आणि लगेचच निघालो हायवेला, कारण की जास्त वेळ नव्हता. खूप ऑलरेडी लेट झालेलं. 8चं पिकअप होतं. 9:30 वाजता आम्ही निघालेलो. म्हणजे मी होते वेळेत, पण पॅसेंजर यायलाच वेळ लागला होता. आणि आजचे पॅसेंजर थोडे ओळखीचे नाही म्हटलं तरी चालेल, कारण की आधीच्या पप्पांचे मित्रच होते ते. त्यांनी 1 आठवड्यापासून गाडी आपली बुक केलेली होती. फायनली चेकनाक्याला आलो. मुलुंड चेकनाक्यानी वर आल्यानंतर आम्ही म्हटलं पुढे जाऊन आपण थोडासा ब्रेक वगैरे त्यांना घ्यायचं होतं, पण नाही घेतला, कारण की आम्हाला पण खूप लेट झालं असतं. फायनली मग आम्ही आज रविवार असल्यामुळं कुठेही आम्हाला ट्रॉफिक लागला नाही आणि त्यामुळेच म्हटलं लवकर प्रवास आपण करूया. 9:30 वाजता आम्ही मुलुंड सोडलो होतं. अहमदाबाद हायवेला आम्ही एक 10-10:30पर्यंत पोहोचलो होतो, कारण की मला कुठेच नाही तर इतकंच अंतर क्रॉस करायला 20 किलोमीटर आहे अहमदाबाद हायवे. इथपर्यंत यायला 1.5 तास खूप झाले. तर आज रविवार होता त्यामुळं काही ट्रॉफिक लागली नाही. नंतर आम्ही पुढचा प्रवास आमचा कंटिन्यूच केला आणि म्हटलं अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर CNG वगैरे भरून घेऊया, कारण की आदल्या रात्रीच मी CNG आणि पेट्रोल दोन्ही पण भरून ठेवलेलं, कारण की कल्पना नव्हती का भेटेल नाही भेटेल, माहीत नव्हतं या रूटला. खूप दिवसानंतर म्हणजे कमीत कमी लॉकडाऊनमध्ये एकदा आले होते, त्याच्यानंतर आज आले. CNG पंपावर थांबलो आणि मग चहा वगैरे घेतला, थोडंसं चिप्स वगैरे खायला घेतलेले, ते पण खाल्ले. मागे दादांची बायको बसलेली होती, त्यांनी आणि मी मस्त गप्पा वगैरे मारत चहा एन्जॉय केला. CNG भरून घेतला. CNG भरल्यानंतर परत आम्हाला आमचा पुढचा प्रवास लवकरच सुरू करायचा होता. आणि वापीला जाण्याचं महत्त्वाचं मुद्दा आणि कारण की ताईंच्या मुलासाठी मुलगी बघायला चाललो होतो आम्ही, आणि त्यांची सोयरिकीचं काम असल्यामुळं लवकरात लवकर म्हटलं पोहोचणं गरजेचं आहे. फायनली आम्ही वापीमध्ये एंटर केलं होतं आणि लगेचच आम्ही लोकेशनवर पण पोहोचणारच होतो. लोकेशनवर पोहोचून आणि मला होतं कन्फ्युजन की वापी जास्त काही मोठं नाही आहे, त्यामुळे लोकेशन बरोबर आलं असेल तर आपण बरोबरच लोकेशनवर पोहोचूया. त्याच्यानंतर म्हटलं चला आधी आपलं जर्नी कंप्लीट करूया, लोकेशनवर पोहोचूया, काय होतं बघूया. फायनली वापीमध्ये आल्यानंतर खूप छोट्या गल्ल्या लागलेल्या, कारण की आम्ही MIDC साईटला होतो बऱ्यापैकी. तर म्हटलं ठीक आहे आधी पोहोचूया लोकेशनवर. त्यानंतर म्हटलं ईस्ट वेस्टचं ब्रिज होता. ईस्टवरून वेस्टला जायचं होतं. वरतून ट्रेनची पटरी होती, त्यामुळे ही क्रॉसिंग केली. नंतर म्हटलं चला आता परत पुढचा प्रवास. हे जेवढे पण स्टेशन एकदमच जवळ होतं. इकडनं स्टेशनवरनं 1 किलोमीटर अजून राहिलं होतं डेस्टिनेशन. परत आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो आणि म्हटलं आता पार्क करूया गाडी. बिल्डिंगमध्ये एंटर केल्यावर बिल्डिंगच्या आतमध्ये म्हटलं पार्किंगला गाडी असेल नसेल, कारण की ऑलरेडी बाहेरून छोटं दिसत होतं, पण अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळं टेन्शन माझं थोडं कमी झालं, कारण की ऊन खूप होतं, गाडी खूप गरम होऊन जाते. मग अंडरग्राऊंड पार्किंग केली मी. आतमध्ये पार्किंगला भरपूर जागा होती. मग पार्किंग वगैरे केली आणि मग आम्ही निघालो मुलीच्या घरी आलो. आले एक गोड असे पदार्थ आणि पाण्याचा ग्लास. त्यानंतर मॅमच्या बाजूला बसलेत, ताईंच्या बाजूला बसला हा त्यांचा मुलगा, आणि त्याच्यासाठी आम्ही सोयरीक बघायला आलो आहे. मुलगा इतका छान आहे पण खूप लाजोळा आहे. त्यानंतर मग आमचा परत पुढचा पाहुणचार, समोसे वगैरे खूप काही असं खायला कंटिन्युअसली, म्हणजे तिथं गेल्यानंतर तर जाऊसपर्यंत, म्हणजे आम्ही परत निघूसपर्यंत तोंड काही बंद नव्हतं.
हे झालं का हे झालं का ते. आधी गोड आणलं, नंतर जेवण, नंतर इतकं सगळं पाहुणचार इतका छान केला मुलीच्या वडिलांनी, मुलीकडच्यांनी. नंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग आम्ही मुलगी बघितली. खूप छान होती मुलगी, मस्त होती. शिक्षणही ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट झालेलं होतं आणि भरपूर शिकलेली होती. जॉब वगैरे सध्या करत होती मुलगी. तुम्ही म्हणशाल मुलीचा चेहरा, हां, याच्यासाठी मी फोटोज वगैरे काढले त्यांचे. मुलीचा चेहरा वगैरे व्यवस्थित बघून घ्या. खूप छान आहे जोड, म्हणजे म्हणतो ना आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा, तसेच दोघंही दिसत होते. मग मी फोटोज घेतले त्यांच्या फॅमिलीचे थोडे. त्यांना काय वाटेल याचा न विचार करता मी डिमांड केली की मला फोटोज हवे, मला तुम्ही फॅमिली फोटोज आपण घेऊया, त्यांनाही उपयोगी पडतील आणि माझ्याही व्हिडिओमध्ये मला माहिती द्यायला उपयोग होईलच. मग नंतर आम्ही त्यांचे फोटोज वगैरे काढून घेतले आणि नंतर आम्हाला लगेचच निघायचं होतं. इथपर्यंत आम्हाला 5:30 वाजले होते. लगेचच आम्ही निघालो मुंबईच्या दिशेला, कारण की संध्याकाळची थोडीफार ट्रॉफिक लागेल असं वाटलं होतं. आणि ट्रॉली वगैरे म्हणजे जेवढे पण मोठमोठ्या कंटेनर्स वगैरेंचा ट्रॉफिक लागेल असं एक अंदाज होता. त्यामुळं म्हटलं लवकरात लवकर आता मुंबई गाठली पाहिजे. मग निघालो आम्ही वापीतून हायवेला आलो. त्यानंतर मग आम्हाला असं होतं की आता मग याच्यातून वापीमधून जाताना CNG पंप खूप लागलेले, पण बऱ्यापैकी CNG असल्यामुळं म्हटलं आता नको भरायला. वापी सोडल्यानंतर गुजरात बॉर्डर क्रॉस केली की मग आपण भरूया. पण असं माहीत नव्हतं की मध्ये CNG पंप कुठेच लागणार नाही, कारण की गुजरात बॉर्डर क्रॉस केल्यानंतर बराच वेळ मला पंपच लागला नाही. मग तेवढं पेट्रोलवरच जावं लागलं. बराच वेळ पेट्रोलवर गाडी होती आणि शेवटी जिथे आम्ही येताना CNG भरला, मग फायनली आम्हाला तेवढा एकच पंप लागला. होते CNG पंप, पण कुठे CNG संपलेला होता, कुठे CNGला खूप जास्त गर्दी होती. आणि गर्दीचं पण काही नव्हतं, पण शक्यतो आम्हाला प्रत्येक पंपावर CNG हा संपलेलाच बोर्ड दिसला. ऑनलाईनचा पंप कुठेच नव्हता. मग त्यामुळं मग म्हटलं पुढचा प्रवास आपण सुरू करूया. फायनली आपण बॉर्डरवर आलेलो आणि असं वाटलं होतं एवढे सगळे पोलीस आहे तर चेकिंग चांगली स्ट्रिक्ट चालू असेल, पण काही नाही. नॉर्मली ते व्हाईट प्लेटवाल्यांची चौकशी करतच होते. आणि म्हटलं चला आपण आधी पुढचा प्रवास सुरू करू. कंटिन्यू आपण मुंबईच्या दिशेला धाव घेतच होतो. त्यानंतर त्या CNG पंपावर आलो आणि CNG भरून घेतला. CNG इथपर्यंत येऊस तर बऱ्यापैकी पेट्रोलवर गाडी माझी लागली होती. मग परत पुढचा प्रवास सुरू करता करता संध्याकाळ झाली होती. महाराष्ट्रात आल्यानंतर दिवस आम्हाला बऱ्यापैकी मावळला होता आणि त्यांना ड्रॉप करता करता पण मला बराचसा उशीर होणार होता, कारण की मॅपमध्ये सुद्धा दाखवत होतं की आपलं घोडबंदर रोडला खूप ट्रॉफिक आहे म्हणून. ते तर नेहमी राहतच आणि संध्याकाळची लागली नाही तर कसं होणार. मग टोल नाक्यावर आलो, टोल वगैरे क्रॉस केला आणि म्हटलं चला कसंही एखादा ब्रेक घेण्याची इच्छा होती. झोप वगैरे थोडीशी नॉर्मली येत होती, पण नाही घेतला, कारण की म्हटलं परत एकदा थांबलं की मग थोडा वेळ निघूनच जातो, बऱ्यापैकी टाईमपास होऊनच जातं. फायनली आम्ही अहमदाबाद हायवे सोडला. इथं फाउंटेनजवळून मग आम्हाला लेफ्ट घ्यायचा होता. फाउंटेनजवळ आलो, ब्रिजवर होतो. फाउंटेनजवळून म्हटलं लेफ्ट घेऊन परत आपण घोडबंदर रोडला लागूया. गायमुख घाटाजवळून लगेचच ट्रॉफिक स्टार्ट होणार होते. म्हणजे इथे नव्हती लागली आम्हाला इतकी ट्रॉफिक, पण रविवार होता त्यामुळं माहिती होतं की घाटामध्ये थोडीफार ट्रॉफिक लागेल आणि त्याच्यानंतर गायमुखजवळ ट्रॉफिक लागेल. मग म्हटलं आधी घोडबंदर रोडपर्यंत बघूया. मॅपमध्ये घोडबंदर रोडलाच ही ट्रॉफिक दाखवत होतं. त्यानंतर म्हटलं चला बघूया पुढे. मग बाकीचं काही ट्रॉफिक शूट करत बसले नाही. मुलुंड शेकनाक्याला आलो आणि लगेच डम्पिंग रोड घेऊन आम्हाला निघायचं होतं पॅसेंजरच्या लोकेशनवर. स्टेशनजवळच त्यांचं, स्टेशनपासून खूप जवळ होतं त्यांचं, तर आम्ही निघणार होतो मुलुंडमध्ये. फायनली आलो होतो. खूप छान 14 एप्रिलची तयारी झाली होती. पूर्ण डम्पिंग रोड असं सजवलेला होता जशी दिवाळीच. आणि म्हटलं चला इथून पण थोडी थोडी ट्रॉफिक लागतच होती, पण आज रविवार होता त्यामुळं
बऱ्यापैकी असं होतं की लोकल रोडला नॉर्मली ही ट्रॉफिक एक कॉमन असते, एवढं काही विशेष नव्हतं ह्या ट्रॉफिकचं, नाही तर याच्यापेक्षा खूप जास्त ट्रॉफिक लागून जाते. आणि आमचे बुलेटमधले रिक्षावाले यांचं तर काही सांगायलाच नको, कधी कुठून पण बाईकवाले आणि रिक्षावाले माहीत नाही का आपण कुठेही गाडी टाकायचं काम चालू राहतं. फायनली सिग्नल वगैरे सुटला, परत 5 रस्त्याचा सिग्नल लागला. 5 रस्त्याच्या सिग्नलवर बऱ्यापैकी वेळ गेला आणि त्यांच्या लोकेशनवर आपण फायनली पोहोचलो. त्यांना ड्रॉप करून परत त्यांचा फीडबॅक व्हिडिओ पण घ्यायचा होता आणि त्यांचा प्रवास कसा झाला, कारण की माझ्या मिस्टरांचे खूप चांगले जवळचे मित्र होते, ते पण भाजीचा व्यवसाय आहे त्यांचा पण, आणि रोजच्या म्हणतो ना परिचयाचे मित्र असल्यामुळं त्यांचं पण काय मनोगत आहे ऐकूया. हाय, हम लोग ने विद्या टूर्स एंड ट्रैवल से कैब बुक किए थे मुंबई टू वापी जाने के लिए. मिनिमम हम लोग 9:30 बजे निकले थे और अभी के टाइम पे पहुंच रहे कुछ 8:30 बज रहा है. बहुत ही मज़ा आया, मतलब ये सफ़र में पूरा फैमिली जैसे हम लोग पूरा निकले थे इधर से. इनके साथ भी फैमिली जैसे ही रिश्ता लगा, बहुत मज़ा आया. बहुत ही अच्छा लगा ट्रैवलिंग करके, मस्त चला है साफ. बलून से वापी के लिए विद्या टूर्स एंड ट्रैवल से कैब बुक किया था, जो कि हमने स्टार्ट किया था 9:30 को और ऑलमोस्ट 9 o'clock होने आया, जो एंड हो रहा है. और बहुत कंफर्टेबल था, क्लीन था, हाइजीन अच्छा था और मज़ा आया ट्रैवलिंग करने में. थैंक यू. बहुत अच्छा लगा ट्रैवलिंग करके विद्या टूर्स एंड ट्रैवल से. एज कम्पेयर टू मेन, ये वुमेन होके बहुत अच्छा ट्रैवलिंग किए और बहुत सॉफ्ट ड्राइव हुआ, अच्छा लगा. थैंक यू सो मच. बहुत ही अच्छी फैमिली थी और आपको भी आगे के लिए स्पेशली यू बहुत बहुत शुभकामनाएं. थँक्यू. त्यानंतर पॅसेंजर मी ड्रॉप झाले आणि मी पण निघाले माझ्या घराकडे. तुम्हालाही अशीच सगळ्या प्रवासाचा आनंद घेण्याचा असेल आणि तुमचा प्रवास तुम्हाला सेफली जर्नी तुमची सुरक्षित तुम्हाला करायची असेल तर नक्कीच संपर्क करा विद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेलाच आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.